बाप म्हणजे घराचा कणा, संकटांमध्ये आधार देणारा खंबीर हात. पण जेव्हा तोच बाप आपल्या लेकरांसाठी कर्दनकाळ ठरतो तेव्हा धुळे जिल्ह्यातील थानेर येथे घडलेली अशीच एक हृदयद्रावक घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे. थानेर येथील सुनील नारायण कोळी, दारूच्या आहारी गेलेला, घरात सतत वाद करणारा, पत्नी छायाबाई सोबत त्याचं पटत नव्हतं. इतके दिवस ती माहेरी गेली होती, पण 15 दिवसांपूर्वी ती घरी परतली. दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाले आणि या घरगुती वादाचा राग सुनीलने कोणावर काढला तर आपल्याच पोटच्या लेकरांवर. दारूसाठी पैसे न दिल्याचा राग त्याने आपल्याच लेकरांवर काढला आणि पोटच्या गोळ्यांना चक्क तापी नदीत फेकून दिलं. 4 फेब्रुवारी सायंकाळची वेळ. सुनीलने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना 6 वर्षांचा कार्तिक आणि 3 वर्षांची चेतना यांना आजीकडे घेऊन जातो असं सांगितलं. दोघेही त्याच्यासोबत आनंदाने निघाले. त्यांना काय माहित होतं की हा प्रवास त्यांच्या जीवनाचा शेवट असणार आहे. सायंकाळ झाली. सुनील घरी परतला, पण एकटाच. छायाबाईंनी विचारलं, मुलं कुठं आहेत? तो थंडपणे म्हणाला, आजीकडे सोडून आलोय. त्याच सायंकाळी थानेर गावच्या बाहेर असलेल्या तापी नदीच्या पात्रात काही गावकऱ्यांना 2 निष्प्राण देह पाण्यावर तरंगताना दिसले. लहानग्या कार्तिक आणि चेतनाचे निर्जीव शरीर पाहून गावात एकच खळबळ उडाली. गावातील काही तरुणांनी मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणि त्वरित ग्रामीण रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस तपास सुरू झाला. छायाबाईंनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतलं. विचारपूस सुरू झाली. आधी सुनील थोडा गोलमाल करत राहिला, पण अखेर पोलिसांनी थोडी कडक विचारपूस केल्यावर त्यानं सत्य कबूल केलं. होय, मीच माझ्या लेकरांना तापी नदीत फेकलंय. या घटनेनंतर थानेर गावात संतापाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर जमून निषेध व्यक्त केला. आईच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आहे, पण तिला आधार द्यायला आता तिची मुलंच नाहीत. एका बापाने आपल्या लेकरांवर प्रेमाचा हात फिरवायचा सोडून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकललं. एका क्षणाच्या रागाने 2 निष्पाप जीवांचे बळी गेले. तापी नदीने अनेकांना जीवदान दिलंय, पण आज तीच नदी या 2 चिमुकल्यांसाठी मृत्यूचं पात्र ठरलीय. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.